सो हेलो अँड वेलकम डिअर स्टुडंट्स. आज आपण बघणार आहोत क्लास 10 सायन्स 2 चॅप्टर नंबर 1 हेरिडिटी अँड इव्होल्युशन. त्यामध्ये आपण ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन हा पॉईंट कव्हर करणार आहोत. तर त्यामध्ये आपल्याला काही 2 क्वेश्चन दिलेले आहेत. फर्स्ट इज स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ DNA अँड व्हेरियस टाइप्स ऑफ RNA. RNAचे 3 टाइप आहेत. एक तर रायबोझोमल RNA, सेकंड इज मॅसेंजर RNA अँड थर्ड इज ट्रान्सफर RNA. आणि DNAचं स्ट्रक्चर याआधी आपण 9th स्टँडर्डमध्ये बघितलेलंच आहे. आणि सेकंड क्वेश्चन आहे एक्सप्लेन द मिनिंग ऑफ जेनेटिक डिसऑर्डर अँड गिव्ह नेम ऑफ सम डिसऑर्डर. तर जेनेटिक डिसऑर्डर हे पहिल्यांदा असं होतं की क्रोमोझोममध्ये जर काही ॲबनॉर्मॅलिटीज असतील, त्यांच्या नंबरमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज असतील तर त्याच्यामुळे होतं. आणि जीन्समध्ये जर म्युटेशन झालं म्हणजे जीन्समध्ये जर अचानक बदल झाले तर त्यामुळे पण जेनेटिक डिसऑर्डर होतात. मग त्याचे आपण अनेक टाइप्स पाहिले होते. एकतर डाऊन सिंड्रोम होतं, त्यानंतर टर्नर सिंड्रोम होतं आणि त्यानंतर सिकल सेल एनिमिया. ओके, तर अशा पद्धतीचे जेनेटिक डिसऑर्डर होतात. आता यानंतर जो आपल्याला हा पूर्ण प्रोसेस दिलेला आहे हा प्रोटीन सिंथेसिसचा प्रोसेस दिलेला आहे. आता प्रोटीन सिंथेसिस म्हणजे काय, तर आपली पूर्ण बॉडी प्रोटीन पासून बनलेली आहे. जर प्रोटीन सिंथेसिस नाही झालं तर आपल्याला केस नाही राहणार, स्किन नाही राहणार, आणि स्किन नसेल तर बॉडीचे सगळे ऑर्गन पडून जातील. सगळं काही प्रोटीन पासून बनलेलं आहे. ठीक आहे, तर प्रोटीन सिंथेसिस खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आपल्या नोजचा शेप, आपल्या हातातील ताकद सगळं काही प्रोटीन सिंथेसिस पासून आहे. तर ही जी सगळी प्रोसेस आहे ती प्रोटीन सिंथेसिस बद्दल दिलेली आहे. आणि प्रोटीन सिंथेसिस कसं होतं हे मी तुम्हाला एका छोट्या एक्झाम्पल वरून सांगते. तर आपल्याजवळ DNA असतो, राईट? आणि DNA हा न्यूक्लियस मध्ये असतो. DNA जवळ सर्व इन्फॉर्मेशन असते की प्रोटीन बनवायचं कसं, पण ते प्रोटीन बनवू नाही शकत. त्याच्याजवळ फक्त इन्फॉर्मेशन असते आणि तो मदत घेतो RNA ची प्रोटीन बनवण्यासाठी. आणि हे दोघे मिळून शेवटी आपल्याला देतात प्रोटीन. एक्झाम्पल साठी कन्सिडर करा की DNA प्लस RNA दोघे मिळून बनवून देतात प्रोटीन. आता फॉर एक्झाम्पल तुमचा DNA, त्याला आपण कन्सिडर करू DNA सपोज तुमचे पॅरेंट्स. आणि सपोज जर तुम्ही नवीन घर बांधलं आणि तुम्हाला जर का घराला काही पेंट वगैरे करायची असेल तर घराला पेंटिंग कशी करायची, घराला कोणत्या भिंतीला कोणता कलर द्यायचा याची सगळी इन्फॉर्मेशन स्टोअर असते तुमच्या पॅरेंट्समध्ये, म्हणजे DNA मध्ये. सगळी इन्फॉर्मेशन स्टोअर असते DNA मध्ये. आणि ती इन्फॉर्मेशन स्टोअर असते, फॉर एक्झाम्पल म्हणून आपण घेतलेलं आहे की घराला कलर कसा करायचा याची इन्फॉर्मेशन स्टोअर असते तुमच्या पॅरेंट्सकडे. आणि नंतर ती इन्फॉर्मेशन तुमचे पॅरेंट्स ती इन्फॉर्मेशन देतात पेंटरला. मग पेंटर ती पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्या पॅरेंट्सनं सांगितल्याप्रमाणे ती पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्या घराला त्या प्रकारे कलर वगैरे देतात. आणि मग असं त्या प्रकारे तुमच्या घराला पेंटिंग बनवून जाते. म्हणजेच त्याच प्रकारे DNA मध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर असते अबाउट प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन कसं बनवायचं, केव्हा बनवायचं याची सर्व इन्फॉर्मेशन स्टोअर असते तुमच्या DNA मध्ये. आणि ती इन्फॉर्मेशन कॅरी करतो RNA. आणि DNA मधली इन्फॉर्मेशन RNA कॅरी करून बनवतात प्रोटीन. या प्रोसेसला म्हणतात प्रोटीन सिंथेसिस.
त्यानंतर पुढे दिलेलं आहे, विथ द हेल्प ऑफ RNA द जीन प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ DNA पार्टिसिपेट इन द फंक्शन ऑफ द सेल अँड देअर बाय कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शनिंग ऑफ द बॉडी. म्हणजेच विथ द हेल्प ऑफ RNA म्हणजे आपण काय कन्सिडर केलं होतं की पेंटर. मग द जीन प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ DNA म्हणजे जीन हा DNAचा एक छोटासा पार्ट आहे. जीन हे DNAमध्ये प्रेझेंट असतं ना, तर मग DNA पार्टिसिपेट इन द फंक्शन ऑफ सेल अँड देअर बाय कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शनिंग ऑफ द बॉडी. म्हणजे सेलच्या फंक्शनमध्ये ते पार्टिसिपेट घेतात आणि ते स्ट्रक्चर कंट्रोल करतात. कसं? प्रोटीन बनवून. मग इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर्ड इन द DNA. मी तुम्हाला याआधी सांगितलं की जी प्रोटीन सिंथेसिसची जी सर्व काही इन्फॉर्मेशन आहे ते DNA मध्ये स्टोअर असते. मग and synthesis of appropriate protein as per requirement is necessary for body. मग आपल्या बॉडीला रिक्वायरमेंट असलेलं प्रोटीन हे बनवण्यासाठी RNA काय करतो? DNA मधली इन्फॉर्मेशन कॅरी करतो आणि प्रोटीन सिंथेसिस करतो. मग ह्या प्रोसेसला दिस प्रोटीन सिंथेसिस बाय DNA थ्रू RNA म्हणजे हे जी काय प्रोटीन तयार होतं, प्रोटीन सिंथेसिस होतं ते DNAच्या मदतीने RNA करतो. म्हणजे DNA मधली इन्फॉर्मेशन कॅरी करून ते प्रोटीन सिंथेसिस कोण करतो? तर RNA करतो. मग दिस इज कॉल्ड सेंट्रल डोग्मा. या प्रोसेसला म्हणलं जातं सेंट्रल डोग्मा. त्यानंतर पुढे दिलेलं आहे, mRNA इज प्रोड्यूस्ड ॲज पर सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड ऑन DNA. म्हणजे DNA मध्ये ज्याप्रमाणे गरज असेल त्याप्रमाणे न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स असेल त्याप्रमाणे mRNA प्रोड्यूस केलं जातं. नंतर ओनली वन ऑफ द टू स्टँड ऑफ DNA इज यूज इन दिस प्रोसेस. आपल्याला माहिती आहे की DNA हे डबल हेलिक्स असतं म्हणजे 2 स्टँडपासून बनलेलं असतं. तर ही प्रोसेस करण्यासाठी DNAचं फक्त एका स्टँडमधली इन्फॉर्मेशन कॅरी केल्या जाते. मग द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड इन mRNA बिंग प्रोड्यूस इज ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी टू द DNA स्टँड यूज फॉर सिंथेसिस. मग म्हणजेच mRNA मध्ये तयार झालेलं जे न्यूक्लियोटाइड आहेत तर त्यांचं सिक्वेन्स आणि DNA मध्ये जे सिक्वेन्स आहे तर तो दोघांचाही सिक्वेन्स सेम असतो, एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी असतो. मग दिस प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस इज कॉल्ड ट्रान्सक्रिप्शन. ही जी काय प्रोसेस आहे mRNA तयार करण्याची, या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन असं म्हणलं जातं.